माझ्या महानंदा हरंगुळे या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सती मातेनं आपला देह आपल्याच वडिलांच्या यज्ञामध्ये दहन करून घेतला, भस्मसात का केला याचा व्हिडिओ आपण आज बघणार आहोत। एकदा दक्ष राजानं प्रयाग क्षेत्रामध्ये, दक्ष हा राजा होता आणि सर्व ऋषी मुनी देव गंधर्व सगळ्यांनी मिळून प्रयाग क्षेत्रामध्ये एक मेळावा भरवला। ज्ञान चर्चा करण्यासाठी म्हणून मोठा समारंभ ठेवला होता। त्या समारंभामध्ये दक्ष राजाला अध्यक्षपद दिलेलं होतं। सर्व लोक बसले आणि त्याच्यानंतर दक्ष राजा त्या सभेमध्ये आला। दक्ष राजा सभेमध्ये आल्याबरोबर सगळे लोक उठून उभे राहिले, प्रजापती दक्ष राजा की जय असं म्हणू लागलेले आहेत। परंतु त्यावेळी तिथं 3 व्यक्ती मात्र उठून उभे राहिलेले नाहीत। त्याच्यामध्ये एक ब्रह्मदेव, दुसरे विष्णू आणि तिसरे महादेव। ब्रह्मदेव उठून उभे राहिले नाहीत ह्याचा दक्षाला राग आलेला नाही, कारण ब्रह्मदेव हे दक्षाचे पिता होते। विष्णू परमात्माही उठून उभे राहिलेले नाहीत, त्याचंही दक्षाला काही वाटलं नाही। विष्णू परमात्मा दक्षाचे इष्ट देव होते, परंतु महादेव उठून उभे राहिले नाही, त्याचा दक्षाला क्रोध आला, राग आलेला आहे। आणि तोच क्रोध काढण्यासाठी म्हणून दक्षानं एका यज्ञाचं आयोजन केलं। फार मोठा यज्ञ समारंभ करायचं ठरवलेलं आहे आणि त्याचं कारण म्हणजे महादेवाचा अपमान करायचा। महादेव उठून उभे राहिले नाहीत त्या सभेमध्ये, ते जावाई होते तरी सुद्धा उठले नाहीत, ह्याचा राग मनामध्ये ठेवून त्यानं यज्ञाचं आयोजन केलेलं आहे। कणखल क्षेत्रामध्ये फार मोठा मंडप दिलेला आहे आणि राजवैभवामध्ये यज्ञाचं आयोजन केलेलं आहे। यज्ञाला सुरुवात झाली, सगळ्यांनाच आमंत्रण दिले। यज्ञाच्या आरंभी सगळ्या देव दानव गंधर्व सगळे ऋषी मुनी, भृंगू ऋषी, आत्री ऋषी, दधीची ऋषी, गणेश सर्वांना आमंत्रण दिले, परंतु फक्त शिव आणि सतीला बोलावलं नाही। दक्ष राजाला 60 कन्या होत्या। शिव सती सोडून सगळ्या कन्या, सगळे जावाई दक्ष राजानं बोलावलेले आहेत। महादेवाच्या आसपासचे सामान्य लोक सुद्धा दक्ष राजानं त्या यज्ञाला आमंत्रित केले, परंतु महादेवाला मात्र बोलावलेलं नाही। यज्ञाची सुरुवात होणार। शिव आणि सती गंधमादन पर्वतावर क्रीडा करत असताना, क्रीडा करण्यासाठी फिरण्यासाठी गेलेले होते। वरून रोहिणी आणि चंद्र विमानातून जाऊ लागले। जाताना चंद्र आणि रोहिणीनं शिव सतीला बघितलं आणि त्यांची भेट घेतली। एवढ्या घाईघाईत कुठं निघालात असं सतीनं चंद्र आणि रोहिणीला विचारलेले आहे। तेव्हा रोहिणी म्हणू लागली, सती बाबांच्या घरी यज्ञ आहे फार मोठा आणि तू अजून इथंच का, तू कशी गेली नाहीस? तेव्हा सती म्हणाली, नाही ग, मला माहीत नाही बाबांकडे यज्ञ आहे म्हणून। शिव परमात्म्याला म्हणू लागले, आपल्याला यज्ञाला बोलावलं का, आपणही जाऊ यज्ञाला, चला। तेव्हा शिव म्हणाले, सती आपल्याला यज्ञाचं आमंत्रण नाही आणि आपण यज्ञाला जायचं नाही। तेव्हा सती महादेवाची विनवणी करू लागलेली आहे, दक्ष राजा हे माझे पिता आहेत, असिकनी, दुसरं नाव वीरिणी, ही माझी माता आहे आणि मी सगळ्यात लहान त्यांची मुलगी आहे आणि मी सगळ्यात लाडकी आहे, ती मला विसरणार नाहीत। आपण यज्ञाला जाऊ असं सती महादेवाला म्हणू लागलेली आहे। परंतु
परमात्म्यानं सांगितलं, सती, आपल्याला जाणून बुजून तुझ्या पित्यानं बोलावलेलं नाही. तुझा पिता माझा द्वेष करतो आणि न बोलावता, जरी तुझे वडील असले, भाऊ असले तरी सुद्धा समारंभाला कोणाच्याही घरी न बोलावता जाऊ नये. इंद्र सुद्धा कोणाकडे न बोलावता जात नाही. त्यामुळे आपण यज्ञाला जायला नकोय असं शिव परमात्मा सतीला सांगू लागलेले आहेत. परंतु सतीनं हट्ट धरला. माता माऊलीला माहेरची ओढ असते. म्हातारपणापर्यंत सुद्धा माहेरी जावं वाटतं. सती म्हणू लागली, तुम्हाला विनंती करते, चला माझ्या बरोबर, आपण जाऊ यज्ञाला. विसरले असतील ते मला सोडणार नाहीत. कसं काय विसरले हे मला माहीत नाही, पण आपण यज्ञाला जाऊ. शिव परमात्मा नाही म्हणू लागले. तेवढ्यामध्ये नारद मुनी तिथे येऊन प्रगट झालेले आहे. नारद मुनी आले. काय चाललंय सती, काय चाललंय परमात्मा शिव, कशाची चर्चा चालली, कुठं जायचंय सती मातेला असं विचारू लागले. तेव्हा सती म्हणू लागली, बघा की मुनिराज, माझ्या वडिलांकडे यज्ञ आहे आणि हे माझ्या बरोबर येत नाहीत. नारद मुनी म्हणू लागले, सती, वडिलांच्या घरी यज्ञ असल्यावर जाण्याला काहीच हरकत नाही. कारण वडिलाचं घर हे आपलंच घर असतं. आपलं घर, आप घर आणि बाप घर दोन्हीही आपलेच असतात. त्याला आमंत्रणाची काय गरज, जायला काहीच हरकत नाही असं नारद मुनींनी सतीला म्हटल्यानंतर पुन्हा सतीनं जास्तच हट्ट धरला. शिव परमात्मा म्हणाले, सती, मी तुला सांगतो जाऊ नको म्हणून, परंतु जायचं जर असेल तर तू एकटी जाऊ शकतेस. सती हो म्हणू लागली. मी एकटी का होईना, पण मी यज्ञाला जाणार. महादेवानं अनेक गण, 64,000 गण बरोबर दिलेले आहेत आणि नंदीवर आरूढ होऊन सती यज्ञाला निघालेली आहे. प्रवास करून करून दक्ष राजाच्या कणखल क्षेत्रापर्यंत पोहोचले. फार मोठ्या वैभवात यज्ञ आरंभ झालेला होता. सगळं कणखल क्षेत्र सजवलेलं होतं आणि हा राजयज्ञ सुरू झालेला होता. सती नंदीवर उतरून त्या यज्ञामध्ये प्रवेश केला. आपली आई समोर दिसलेली आहे सतीला अशिकनी, पण अशिकनीनं आपली मुलगी सती हिच्याकडं न बघितल्यासारखं केलं. दक्षाच्या भीतीनं तिनं नजरेला नजर भिडवलेली नाही, ती दुसरीकडेच बघू लागली. सतीनं आपल्या बहिणीकडेही बघितलेलं आहे. 60,000 कन्या होत्या दक्ष राजाला. फक्त सती सोडून सगळ्याचे आसनं होते त्या यज्ञाच्या भोवताली टाकलेले. कोणत्याच बहिणीनं सतीकडे बघितलेलं नाही. दक्ष राजाच्या भीतीमुळे त्या कोणीच सतीला बोललेलाही नाही. तेव्हा सती आपल्या पिता दक्षराज यांच्याकडे गेली आणि तिनं विचारलेलं आहे दक्षराजाला, बाबा, एवढा मोठा यज्ञ तुम्ही आरंभ केला आणि मला कसं सांगितलं नाही, मला कसं बोलावलं नाही, आणि सगळ्या माझ्या बहिणीचे आसनं आहेत, माझं आसन कुठं आहे, मी आता यज्ञाला आलेली आहे. तेव्हा दक्षराजा म्हणू लागला, सती, तुला कोणी बोलावलं होतं यज्ञाला, तू इथं का आलीस? तिनं दक्षराजाला आपल्या बाबाला म्हणू लागलेली आहे, बाबा, अहो शिवाशिवा यज्ञ सफळ कसा होईल? मंगलाचे मंगल करणारे शिव परमात्मा जिथं नाही तो यज्ञ सुयज्ञ होणार नाही, तर तो यज्ञ कुयज्ञ होईल. तर माझ्या पतीचं आसन कुठं आहे? तेव्हा दक्षराजा म्हणू लागला, तुझ्या पतीचं देवयज्ञामध्ये काय काम? तो अकुलीन आहे, अमंगल आहे, तो दिगंबर अवस्थेमध्ये राणावनात फिरतो, त्याचं देवाच्या यज्ञामध्ये काय काम? असा भूतात राहणारा, भूतासारखा दिसणारा, अपवित्र, अमंगळ, त्याचं या यज्ञामध्ये काहीच काम नाही आणि तुझं सुद्धा काही काम नाही, तू इथे का आलीस? अशी शिवाची निंदा त्या सतीनं ऐकलेली आहे आणि तिला पश्चाताप झालेला आहे. तिला वाटू लागलं, माझे पती यज्ञाला जाऊ नको म्हणत होते, तरी मी हट्ट करून यज्ञाला आले. आता मी पुन्हा तोंडानं परत जाऊन माझा अपमान झालेला सांगू
म्हणून सती दक्ष राजाला म्हणू लागलेली आहे, बाबा, शिवाची निंदा करणारा चंद्र सूर्य आहे तोपर्यंत नरकात जातो, नरकात पचत पडतो. शिवाची निंदा करणाराच नाही तर ऐकणाराला सुद्धा तीच गती प्राप्त होते. तुम्ही निंदा केली आणि मी ऐकलेली आहे. मी सुद्धा नरकाची कारणीभूत झालेले आहे, नरकात जाण्याच्या मार्गाला. म्हणून ज्या ध्यानहीत शिव परमात्म्याची निंदा ऐकली तो ध्येय ठेवण्याच्या योग्यतेचाच राहिलेला नाही. माझे पती मला दक्षायनी म्हणून हाक मारतात. तुमच्या कुळामध्ये बाबा माझा जन्म झाला, ते शरीर दक्षायनी हे जे माझं नाव आहे, तुमचं कुळ गोत्र मला जे लागलेलं आहे ते मी इथं नष्ट करून टाकते, असं म्हणून सतीनं मांडी घालून बसून योगाग्नीने आपला ध्येय भस्म केलेला आहे. सगळीकडे हाहाकार झालेला आहे. अशा प्रकारे सतीनं त्या दक्ष राजाच्या यज्ञामध्ये ध्येय समर्पित केला. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि असेच दुसरे व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब आणि लाईक करा.